ओम श्री गणेशाय नमः. सहजयति सिंदूरवदनो देवयत्पाज पंकजस्मरणं वासरमणिरेव तं साम्राश्यते विघ्नां. या कुंदशहारधौला या शुभ्रवस्त्रावृता या विनवंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माशंकर प्रभृतिभिर्देवेहा सदा वंदिता सा मां पातो सृज भगवते न्यासी जाड्यापहा. ओमुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव दत्तो जयमुदिरेतं. वसुदेवसुतं देवकंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरुं. ओम स्वामी समर्थ भगवान की जय. ओम सद्गुरुनाथ संत कैकाशर महाराज की जय. ओम नवनाथ महाराज की जय. ओम श्री गुरुदेव दत्त. श्रोतेजन हो, आपल्या समोर नवनाथ ग्रंथातील 26वा अध्याय सादर करीत आहे. तर सर्वांनी आनंदाने ऐका आणि सर्वांनी मनापासून सबस्क्राईब करा. ओम श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमलापती सर्व साक्षी आदिमूर्ती पूर्ण ब्रह्मा सनातन ज्योती रुक्मिणी पते जगदात्मया. हे दीननाथा दीनबंधो मुनी मानस रंजना कृपा सिंधू. तरी आता कथा सुबोधू रसज्ञ शब्दी वद्विका. मागील अध्यायी कथन गंधर्व नामे सुरोचन शक्रशापे गर्दभोण सत्यवती वरेली. तरी हा सो मागील कथा सिंहावलोकने पाता कमड कोल्हाळ कानन पंथा अवंतिके जातशी. गंधर्व गर्धबी संचार वाहोन स्वदारे सहित सत्यवती रत्न मार्गी चालता मुक्काम अवंतिके पातला. कुल्हाळ गृही सदन पाहुण आराते झाले समुचे करुण. परी सत्यवती ते सुढाळपणे कन्ये समान पाळीतशी. सकळ मोहाचे माया फळ सत्यवती ते अर्पी कुल्हाळ. आसन वसनादी सकळाचे समान पाळीतशी. तो एके दिवशी सत्यवती म्हणे ताता कमट मूर्ती मम लग्ना ते करुणे पती माझा मज दाविका. एरी म्हणे ओ अवश्य माय या बोलाचा फिडीन संशय. मग रात्री अवसर पाहुण समय गंधर्वापाशी पातला. म्हणे महाराजा पशुपती कामना वेदली जे तव चित्ती. ती फळाशी ऊन निगुती तुझ लागी पावती झाली. तरी त्यार्था सुलक्षण पुढे व्हावे मंगळ कारण. सत्यवती उत्तम रत्न वाट पाहत आहे पतीची. तरी आता या प्रश्नाचे उत्तर देऊन उभय मिरवावे समाधान. ऐशा ऐकता संकट वचन गंधर्वराज वदतसे. तरी असो अन्य विधीती प्रविष्ट न व्हावे हे लोकात. तरी योजनी असुर लग्नात सत्यवती स्वीकारो. म्हणे महाराजा कमठा ऐक मंगल विधी नशेक. असुर विधी पूर्वक हा सोहळा मिरवितशी. ऐशे बोलता गंधर्वराज कमट म्हणे आहे बरवे. परी संदे उदित भाव उदय पावला महाराजा. म्हणे संदेह कवण कैसे परी आपण वर्तता पशु ऐशी. तरे या मिशी संग मनुष्य कैसे रीती घडेल की. तरी संदेह फेडूने माझा
प्रिय करावे आपुली भाजा. ऐशे ऐकुने कमट चोजा, उत्तरा उत्तर देतसे. तो म्हणे महाराजा कमठा ऐक, रत्न सत्यवती अलोलिक. ऋतू समय सत्य दोंदिक, श्रुत करावे आम्हा ते. तो हा श्रुत केल्या दृष्टी, दाविना पुले स्वरूप कोटी. गंधर्व वेशेच्या पोटी, पूर्णपणे आनिना. सत्यवती उत्तम जाया, चतुर्थ दिनी कांत ठाया. तुष्ट करीन गंधर्वी काया, वरुण या महाराजा. ऐशी बोलता गंधर्ववाणी, तुष्ट झाला मनी. तुष्ट झाला कमठमणी, मग स्वधामात संचरोनी. वृत्तांत कन्येशी निवेदिला, म्हणे माये हो सत्यवती. कामना जे आहे तव चित्ती, ते ऋतू काळे काम आहुती. गंधर्वराज उपी लगे, आपुल्या स्वरूपा प्रकट करुण. करू युजतो असुर लग्न, तरी तेची वरुणी समाधान. सुखा लागी पावशीला, आयसे सांगून कमट कुल्हाळ. शयनी पहुडला होता वेळ, तो निशा लोटुने उदय काळ. आग बस्तीचा पातला, ते लोटल्या दिनोदिन. समय पातला ऋतो कालमान. चतुर्थ दिनी कुल्हाळ जाऊन, श्रुत करे गंधर्वाती. म्हणे महाराजा गंधर्वनाथा, योजिला समय आला आता. तरी उभय काम पूर्ण होता, स्वीकारावे महाराजा. ऐशी बोलता कमटवाणी, वेश गर्दबी तत्क्षणी. सोडूने स्वस्वरूपा प्रकट करुणे, महिला गे मिरवला. मिरवला परी कैसा गबस्ती. वरो आवरा भरणे कनक कांती. कमटे पाहुणे चित्त सरिती, आनंद तो हेलावे. चित्त म्हणे भाग्यवंत, मज समान नाही या महित. स्वर्गवासी गंधर्व दैवत, मम गृही वर्ततसे. ती धन्य सत्यवती, बैसलीचे पुण्य पर्वती. ऐसा स्वामी जे ते पती, निज दैवे लाधला. राहिला परिवर्णना मी मती, नशे बोलावयानो संमती. स्वर्ग फळाची लागले हाती, सत्यवती कारणे. जैसे अमरा पियुषदान, आतुडले मंतने दैवे करुण. के दानवात नवनिधी धन, कुबेर लादला पुण्याने. की शिवमौळीचे दृढासन, दैवे लादला रोहिणी रमण. देवी गंधर्व सुरोचन, सत्यवती ही लाधली. की प्रत्यक्ष सूर्यनारायण, पाट्या हे श्यामकर्ण. तन्याय दैवे करुण, सत्यवती लाधली. की अब्दिजादारा, कमला नामे विष्णूशी लाधली दैवे करुण. देवी गंधर्व स्वामी सुरोचन, सत्यवती लाधली. ऐसा विस्मय कमट पोटी, करीता हे हर्षे देठी. मग भाळ ठेवणे चरण संपुटी, विनविनी करीतसे. म्हणे महाराजा स्वर्ग धाम का, आम्ही अबुद्धाशे आलो का. नेनुने तव प्रतापावा का,
कष्टविले पापिष्टे तव पृष्ठे ते ग्रंथिका वाहुनी गर्दभ भाविला पुले म्हणी आमुड मी अबुद्ध खानी आरोहर केले पापिष्टे स्वामी 80 कोटी असुने मृतिका वाहिली पाठी नेनुने तू ते केले कष्टी मी दुरात्म्या पापिष्टी कर्म हे अनिवार अरोहता तव पृष्ठीवर तय दुरात्मा मुष्टीप्रहर करीत होतो पापिष्ट तरी 80 अपराधाशी क्षमा करे गा दयाराशी 80 म्हणून पुन्हा चरणाशी निज मावळे अर्पितशी मग सुरोचन गंधर्वाहात दरुणे कमट सदने नेत म्हणे महाराजा स्वकांते ते सांभाळावे सर्वस्वी मग सुरोचन गंधर्वे कांताशी पाचारिले सत्यवतीशी आयरिताची षोडशोपचारेशी गंधर्व राज पूजेला मग अतिप्रीती संवाद स्थिती ऐक्य भावाने उदय रमती असुर विवाह कामार्थरती स्तुष्ट चित्ती मिरवले परी त्याची रात्री गर्भ संभवला सत्यवती प्रारब्ध योगे पुत्रवंती जठरस्थानी राहिला या पुरी गंधर्वराज म्हणतसे सत्यवती भोज पुत्र मुखाते पाहिले चोज की स्वर्गवास करेन मी शक्रशापापासून कथा सत्यवतीने होय सांगता कथा सांगुणे म्हणे आता सुखे क्षेमात असावी तरी आता राजबाळे पुत्र उल्हासिलेने काळी परी तो पुत्र महाबळी राजासनी मिरवेल परी धर्मदाता विक्रम नामी जगविख्याता धैर्य राशी औदर्यवंत शक करता मिरवेल ऐसा पुत्र तो चुडामणी लादशील ओ शुभाननी मी तव कृणापासून मुक्त झालो सर्वस्वी आता उरले शापमोचन पाहताच गे पुत्रवदन अमूल्य स्वर्ग सुखा पावेन स्वस्थानाशी जाऊने यावर पुढे तो गोरटी मम क्षती न कर्या पुढे पोटी विक्रमपुत्र पाळुने शेवटी सकळ सुगा भोगिका ऐसे सांगुनी सुरोचन पुन्हा गर्दभ वेश धरुण सवेची शेविले आपुले ठाण अंगणात येऊन या पुढे दिवसान दिवस गर्भ लागला आहे वाढीस परी लोकपुस्ती कुल्लाळास सत्यवती कोणही हेरू म्हणे मम कुस कुमरी मोहे आणले आहे माहेरी गरोदरपण निवटल्यावरी पुन्हा जाईल स्वसदना आयशे जगता ते करुणे भाषण तुष्ट मिरवे सकळांचे म्हण या परी तिथे नवमास पूर्ण गर्भस्थाने विराजले तो सुलक्ष समयो सुलक्ष तिथी नक्षत्र करण शुभयोगांती चंद्रबळ तारानिती प्रसूत झाली सुलक्षणे बाळ पाहता शुभाननी तेजा पुंज लावण्य खाणे की सकळ तेज उपून तरणी पाहून चारे आराधिला पुढे होता संस्काराशी 1200 केले 12 दिवशी पाळणा घालुणे बाळकाशी विक्रम नाम ठेविले सुदिनास तो अर्क प्रवर्तला असत प्रवेश सुरोचन गंधर्भ वेश सांडिता झाला तत्क्षणी मग संचरुणे सदनाते सत्यवती ते म्हणे कांते शीघ्राने पाहू दे बाळकाते पुत्र मुखाया काळे
बैसो बैसवोनिया वस्त्रासनी सत्यवती देत बाळानुनी अंके सुरोचन गंधर्व येऊनी पुत्रमुख पाहिले पुत्रमुख पाहता दृष्टी आटून गेल्या शापकोटी तो अमरी जाणविले शक्रपोटी मातुली ते पाठविले विमानारोहणा मातली घेऊन येता झाला वंतिका स्थान शीघ्रद्वारी आसन ठेवूनी सदरा माझी संचरला तो सुरोचन गंधर्व बाळ घेऊन परमस्नेहाने घेत चुंबन तो मातली सनिध उभा राहून बोलता झाला बोलता झाला गंधर्वाते म्हणे महाराजा सुरोचन मज पाठविले पाकशासने तरी आता रुढोनी विमाना अमर स्थानी चलावे आता सोडूने पुत्र मोहाते चलावे गे देवनाथ आवाटा पुली पाहत श्यामबोचन झालिया ऐशे बोलता मातली वचन सत्यवतीने बाळक ओपुण म्हणे कांते समाधान ठेवी आता जातो आम्ही ऐशे बोलता सत्यवती म्हणे महाराजा गंधर्वपती बाळ तानुले टाको निक्षिती कैसे जाता महाराजा तुम्ही गेल्या सोडून माते कोण आहे मम देहाते निळपणे परदेशाते सोडून कैसे जाता जे ऐशे म्हणून सत्यवती हंबरडा फोडला वृत्ती अश्रू भरून नेत्र पाते दुःख दुःख सरिता लोटतशी म्हणे महाराजा तुझं कारण जनक तुझा सत्यवर्मा जाण तुझला आहे निर्लोभ होऊन कैसे सोडून मज जाता महाराजा तुम्हासाठी सर्व सोडून भांडार कोटी जनक जननेची पाहुणे तुटी जोड केली म्या तुमची तरी आता मज सोडून तुम्ही जाता निडळवान माते करोनी दिनपण योग्य तुम्हा दिसेना ऐसे बोलता सत्यवती हृदय धरे सुरोचनपती चुंबन घेऊन श्रू वाहते पुसोनिया वदतसे ऐशे युवती शुभानने तुझं स्मरण होता माझे मने त्याची वेळा उतरून आवणे भेटी देईन तुते गे ऐशे देऊने भाषोत्तर शांतविले युवती अंतर मग आरोहणे विमानावर कमटास पसोने निघाला सत्यवतीचा धरुणे धरुणे हस्ता कमटाओ पुणे मोहित म्हणे तनयाचा मम सांप्रत सांभाळ करी महाराजा ऐशे वदोनी सुरोचन पाता झाला शक्रस्थान एरीकडे बाळताने वयोवर्धन होतसे दिवसानुदिवस होता थोर सप्तवर्षी झाला कुमर मग मुलाशी खेळता झाला सत्वर राजचिन्हे खेळतसे ऐशे खेळता मुलात 12 वर्षे लोटली त्यात ईर्षे पडोने बाळ खेळात विद्ये लागी लागला
विद्या तरी सहज चिन्नी शास्त्राधार अश्वारोहणी सहज सेवकाश्रये करुणी विद्ये लागे अभ्यासी सहज मग तो विद्ये कारणी ओळखी पडले राजा अंगणी राजमंडळी सर्व प्राणे विक्रमाते ओळखिता पुढे 16 वर्षावृत्ती इष्टत्वे भेटविला विक्रमराया ते आपायक चाकरे अर्पणे याते ग्रामरक्षणी ठेविले ग्रामरक्षण दरवाजावरती पहारा गाजवणे गाजवे रीती तो व्यवसाय बाजार रक्षते तेथे उणे राहिले तया माझे भर्तृनाथ वनचर सावजी भाषा जाणत कोले भुंकताचे अकस्मात भाषा सांगे तयांची म्हणे उत्तर दिशे हुनी दानव निर्दयपणे होणे मानव दक्षिण दिशेचा धरुणे गौरव जाता हे पांतिक तो तरी त्याच्या सामोरे जाऊन वदिल कोणी तया कारण वदिला ग्राम द्वारा पूर्ण रुद्रटिळा रेखावा आणि दुसऱ्या फुले भाळा तो क्षणे रेखिजे टिळा तो अवंतिका उत्तम स्थळा नृपत्वा ते मिरवेल ऐशे ऐकता भर्तरेवाणी विक्रम जात असे शस्त्र घेऊन येतपर्यंत कथा रंजनी पूर्वाध्यायी वदलीशे तरी श्रोते बुद्धिवान पाहती सिंहावलोकन चित्रमा गंधर्व शापोन राक्षस देही मिरवला परे शाप मोचन बोलिला वरदे शाप सगण तो ती घडे निटावून अरांगत फिरत वेळा तरी शाप वचने शाप मोचन शिववरदे शाप सगण बोलिला से त्रिनयन की शापे सुरोचन राहिला की तयाच्या विरे करून निर्माण होईल विक्रमनंदन त्याच्यास्ते पाओ निमरण राक्षस शरीरा सांडशी तो ऐशा ऐसा उशाप शिववरदेशी होता चित्रमा गंधर्वासी तो समय भरतरी वागुत्तराशी येऊन या झगटला असो ही मागील कथा विक्रम भरतरीचे शब्द ऐकता शस्त्र सज्जोनी सामोर पंथा चित्रमा गंधर्व होतशी तव चित्रमा गंधर्व राक्षसा परिकरुणी भाव मानव रूप धरुणी स्वभावे येता हे पांथिकतोन येता हे परंतु चार अमूल रत्ने तेजा पार मुष्टी घेऊन राक्षस थोर मानव वेशे गमतसे तो विक्रम जाऊन तया निकटी शस्त्रविद्ये ते विपुल जेठी सामोरा होणे मवळी दृष्टी अशिलतेशी प्रेरितशी सकळ प्रहार भेदता आधाई राक्षस उलथोने पडला मही प्राण कासा विस होनी देही पडता झाला तत्काळ मही पडता चित्रमा गंधर्व विक्रम प्रज्ञावान प्रसिद्ध वस्त्रे भिजवणी रुद्रे शुद्ध भाळे टिळा रे खिला तो राक्षस होणे गत प्राण दिव्य देही निघे तेथून गंधर्व रूपी स्वपदा पाहून विक्रमा ते वंदिले मग गंधर्व करिता स्वये दृष्टी विमान उतरले मही तळवटी त्यात आरोहण करिता जेठी विक्रम पुसे तया ते म्हणे महाराजा राक्षस पूर्ण स्वर्गा करू जाशे गमन ही तो कळा राक्षसा कारण दुर्लभपणे वाटतसे मग शिवफाशे खेळापासून विक्रमा सांगितले शाप कथन आपुले चित्रमा गंधर्व नाम सांगून गेला स्वस्थाना एरीकडे प्रेत शरीरे चाचपुणे पाहे करे तो चार रत्ने मुष्टी माझारे तेजा पुंज देखिली
तिघे चिंतामणी वैडूर्यवंत सकळ कामद चौथे अत्यंभूत ऐशी चारी रत्ने विख्यात सकळा कार्या चालती विक्रम देखता हर्षवंत मग तो भरतरे ते धन्य म्हणत ऐसा पुरुष प्रज्ञावंत अवतार दक्ष म्हणावा जैसा वृक्षात कल्पतरो दैन्यारे सुखपरो तन्याये नगरात नरो श्रेष्ठ जगी भास तसे की पशु माझे धेनु जाती त्यात सुरभी कामना द्रवती तन्याये मनुष्य जाती तन्याये मनुष्य जाती श्रेष्ठ जगी भास तशी के रत्न माझे वैडूर्यवंत निगती चिंतामणी उपकार स्थित तन्याय मनुष्यात श्रेष्ठ जगी भास तशी की जगा की पाषाण जाती उपकार स्थित परिसपणा ते मिरवत तन्याय मनुष्यात श्रेष्ठ जगी भास तसे ऐशी भावना धरुणी चित्ती अनेक कामना कृतशे पुढती ऐसा पुरुष स्वसंगाती त्रैलोक्यात मिरविल ऐसा विचार मार्गे करून पाता झाला द्वार ग्राम रुधिर टिळा द्वाराशी उत्तम चर्चुनिया निघाला ऐसा निघुनी अति त्वरा आला व्यावसायिका शिबिरा तव ते भरतरेस घालुनी घेरा सकळ बैसले वेष्टुनी त्यात जाऊनी मध्यस्थानी बैसला व्यावसायिकात गुणी परी बैसल्या दिशे तरणी की नक्षत्र स्वामी नक्षत्रात त्याची रीती भरतरीनाथ की चंद्रज्योती तेजवंत असो व्यावसायिक विक्रमाते पुस्ती कोण तुम्ही जी एरू म्हणे व्यावसायिक आम्ही असो राजसेवक राजाज्ञे ग्रामरक्षक देशावरी नांदत असो तरी सहजते मनाचे ओझ तुम्हा भेटीस पातलो सहज उत्तम तुमच्या गोष्टी गुज ऐकून या हर्षलो एरे म्हणे आमुच्या गोष्टी उत्तम कोणत्या ऐकल्या जेठी विक्रम म्हणे तुम्हा दृष्टी सन्मुख पहारा देतसे तुम्ही खाली मी कुशावरती निकट पहारा देतो रात्री तुम्ही बोलता तितके निगुती श्रवण होतसे या महाते परी हे आता सो कैशी तुम्हावरी धाडी आली विशेषी ते श्रुत झाले कैशी तुम्हाशी म्हणून शोधा पातलो तुम्हावर आले धाडे हे राया सकळ कळले प्रौढी परी तुमच्या मुखी कळता निवाडे रक्षण करो तैसेची तरी तरी ते तुम्ही दृष्टी व्यक्ती तस्कर पाहिले किती जमाती एरो म्हणते कशती दृष्टी गोचर झाले जी विक्रम म्हणे तस्कर येता कैशी कळले तुम्हा वार्ता रे म्हणते कोल्हे भुंकता वर्णन केले यावाचे स्वहस्ताने उठवून भरतरेशी दाखविते तया लागून एरे म्हणे नामी कोण मिरवता हे हा बाबा व्यावसायिक म्हणते त्याती भरतरे नाम आहे याते मग दृष्टी पाहुणे प्रांजळवंत पूर्ण ओळखी जाहले क्षणिक बैसवणे नाना भाषण व्यावसायिकांचे तोषवी म्हण मग उठता झाला त्यापासून चालता ग्रामी संचरला तैसाच जाऊन आला एकांती भेट झाली जका त्या प्रती तव मागल्या घटकाराती सदना बाहेरी तशी उदक पात्र विराजले हाती जात होता दिशे प्रती
तो अटकोनी बैसविला क्षिती वदे त्या ते रसज्ञ म्हणे आपले ग्रामे कटक वृषभ थाटी व्यावसायिक तयांचे जकाती नाणे देख हिशेबाते घेतले तरी त्या वर्तल्या नानी मी देईन त्रय अर्थगुणी परी भरतरे नामी तया पैरत्नी मागुनी घ्यावे महाराजा म्हणाल भरतरी नामे कोण म्हणाल भरतरी नामे कोण तरी मम बंधू पाठीचे रत्न कार्य विभक्त आत्मा होण व्यावसायिका हिंडतसी तरी तयाचे आमुचे संगोपन केल्या थोर वाढेल धर्म आणि पुण्याचा स्थावर संगम परलोकाते मिरवेला ऐशा बहु प्रकार युक्ती सांगितल्या जकात दारा प्रती हे ऐकून ग्लाने तमती द्रव्य लोभे तोषला द्रव्य लोभ तरी कैसा त्रिगुणार्थ होता ऐसा मग मेलिया जेवी जात ठसा संजीवनी होणी आगळा तरी द्रव्य न म्हणावे अमृतवल्ली निर्जव मनुष्याशी संजीवनी ठेली आणि दुसरा मार्ग तया जवळी मायकपणे विराजे तरी धनाचे बहुभास वर्ते सुख दुःखालेश धनकांता धवळार सुरस सर्व सुखा संपादी धने मोक्षाची पाहिल वाट धने भोगील महिपाठ धनेची नरक भोगीला चाट यमपदा जाऊनी धनाचा पार तमाशा सुसंग कुसंग खेळे फासा सर्व यश करता सबळायसा इष्टा इष्ट वर्ततसे ऐसा तयाशी विक्रम बोलता जकातीस झाला होता विक्रम ते काम दुहिता पूर्ण करीन मी तुझी की ऐशी बोलणे कर्तळ वचन देऊन तो शिविले तयांचे मन मग विक्रमा ते बोलवून शौचविधी सारिला सकळ झाले कांती करणे सेविता झाला पुले आसन मग भूत्या लागी बोलावून व्यावसायिका पाचारिले गोण्या माल टिपी लावून हिशोबा परी बोलून धन तव ते व्यावसायिकी आणून तया करे ओपिले यावरी बोले जकाती म्हणे व्यावसायिक ऐका युक्ती भर्तृनामे कोण जमाती तुम्हा माझी आहे की एरे म्हण ती उगलाची पोसोनी आहे आमचे मंडळांगणीत जकाती म्हणे आमुच्या नयनी कैसा आहे पाहू द्या तव त्या ते पाचारुनी दावीत झाले विमुट खानी म्हणते ह्याचे आमुच्या गणी विराजित आहे महाराजा मग जकाते पाहुणे भरतरीशी म्हणे हा प्रत्यक्ष महेचा शशी कोणीतरी अवताराशी महिला घे विराजला तरी आता सो कैशी हा पुल्या गावात असावा पुरुष व्यावसायिक रान माणूस या गणी योग्य दिसेना ऐसा तर्क आणुने म्हणे बोलविला पाहून नयने मग व्यावसायिकांचा मुख्य स्वामी एकांतात पैनेला एकांती नेता म्हणून म्हणे व्यवसायाते तुमचे द्रव्य देव तुम्हा ते मापे चिठ्ठी करुणी जे त्वरित तुम्हाला घे बोळो तरी तुम्ही पुन्हा परतोन माल आणा सबळ भरून तोरी तुमच्या भर्तरीने ग्राम स्थिती असावे तव व्यवसाय बोले भर्तरी ते तुम्हा निराश्रित ठेवून नाही जात बाकी साके ने अम्मा ते गावा माझी उरली असे सकळ हिशेब प्रकरण माहित आहे जकाच्या कारण तरी त्याच पाशी शिर घेऊन तया संमती वर्तावी मग अवश्य म्हणे भर्तृनाथ अवश्य म्हणे भर्तृनाथ राहीन म्हणे सर्वा संमती
नारायण म्हणे सर्वा संमते जका देणे घेणे सकळार्थ उकळून न माघारा ऐसे म्हणून त्वरा करीत व्यवसाय घेऊन भरतरे ते येऊन शीघ्र जकात गृहाते तया हाती बोलविले ओपिले परी कैसे बोलून की तुमचे गृही आमुचा गडी जाण ग्रामावळी ते वसूल करून जकात तुमची सावरीला आम्ही येऊ तुम्हा आम्ही येऊ पुन्हा परतोन तोरी करा याचे संगोपन आपले द्रव्य घ्या फेडून उरल्या हाती या ओपा ऐसे बोलून तया देखती ओपती झाले जकाता हाती उत्तम भाषण पुसून तया प्रती शिबिरात पातले माल टालशे उरला विकून निघते झाले मग तेथून एरेकडे विक्रमा कारण पाचारिले जकात्याने नेऊने तया एकांताशी मने केले सांगितल्या व्रताशी मग हिशेब दाखवून बेरजेशी द्रव्याने म्हणतसे ऐसे बोलता जकाती वचन तो काढून देतसे करत्न म्हणे हे तुझ पाशी असू दे गहान संजाये पणाशी तुझे द्रव्य त्रैभाग्यार्थी देऊने घेऊ स्वरत्नाती ऐसे वदता जकात्या ते अवश्यपणे होतसे या परी भरतरी निमित्ते म्हणे बंधू ते ओळखिते न बोलूने काहीच त्याते भोजना पाठवा मग गृहीन नित्य नित्य भोजनी गाठ पडता होईल ओळखी दाट मग सहज बोलण्याचा मेह पाठ खुना खून मिरवेल बाहेर निघाले उभयताते ऐसे सांगुणे कांताते मग जकाते पाहुणे भरतरे ते विक्रमाते बोलतसे म्हणे विक्रमा ऐक वचन आम्हापासून शेर घेऊन जाणे तयाची पाक निष्पत्ती करुणा जाण हा गडी आमचा संगोपा तुझ्या गृही तुझी माता आहे विक्रमा पाक निष्पत्ती करिता तरी या भरतरे ते आता संगोपन करावे ऐसे विक्रम ऐकता वचन म्हणे स्वीकारेन तुमचे बोलणे मग भरतरी हात धरून स्वसदनाशी पैनेला द्वारा निकटे टाकुने वसन त्यावरी बैसविला भरतरीस चार घटिका करुणे भाषण गृहा माझी संचरला माता पाचारुणे सत्यवती निकट बैसवणे एकांती तर्जनी खुनेने दाखवणे जती वृत्तांत सर्व सांगतसे जुंबक बोल भाषापासून तिथे सांगितले सकळ कथन स्वकरी मिरवला लोभी करत्न तोही धीट पै केला ऐशे परी धीट होता संतोष माने सत्यवती माता उपरांत विक्रम झाला सांगता भरतरीविषयी वचनाते म्हणे माते मजहुनी अधिक भरतरीचे माने स्नेह दोन दिक पूर्ण अवतारिक पाठी रक्षक पुढे माते होई लगे तरी आता दुसरा सुत ज्येष्ठपणे मिरवेल लोकात अनोरे नोय तुके यात भिन्न पडोने दिके सकळ मोहाची करुणे गवसने लेववी भरतरी शरीरा लागुने आणि जो आणि तो वर्तेल स्वइच्छापणे तैसे वर्तू दे त्याशी की ऐसे सांगुने माते प्रती पुन्हा बाहेर आला विक्रम नृपती तो पाक सिद्धी होताच त्या प्रती भोजनाते सारिले भोजन झाले आसवे जाऊन पाता झाला दुर्गस्थान परी मग चार घडी रात्री होऊन अनुवादिले रजनीते यावरी भरतरी तेथून पाहता झाला जकाती स्थान जकातदार त्या ते देखून भरतरी ते बोलतसे
म्हणे भरतरी राव ऐका वचन, तुम्ही असावे सदन धरुण, कार्या लागता पाचारुण, घेत जाऊ तुम्हाशी मग अवश्य म्हणून भरतरीनाथ, विक्रम सदना पुन्हा येत, मग दिवसानुदिवस ते वस्थित, मोहपुरी लोटला. आधीच मायती सत्यवती, त्यावरी पुत्राच्या ऐकून युक्ती, परम मोहाते भरतरी जती, गुंडाळूनी घेतला. जैसा उदका विण मत्स्य होत, तळमळ करे होता विभक्त, की धेनू लागी वत्स नितांत, विसर कदा पडेना. आता न्याय मग त्रिवर्ग जाण, मोहे वेशिले हरणे कारण, मग एकमेकाच्या दृष्टीविण, विरह होता तळमळती, असो ऐशी मोहसती, बंधूपणे जगा मिरवती. यावरी पुढे आता श्रुती, अवधान द्यावे कथेते. नरहरिवंशी धुंडी नंदन, पुढले अध्यायी सांगेल कथन, कवी मालू नामाभिधान, सेवक से संताचा. स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किम्यागार, सदा परिसोत भाविक चतुर, षडविंशतिताध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु, शुभम भवतो. ओम अलख निरंजन, नवनाथ महाराज की जय.